हुसेन मंसूरी. कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये हुसेन मंसूरी यांना कडक सॅल्यूट म्हणून मी एक व्हिडिओ केला. सध्याच्या वातावरणात एकंदरीतच एक टोकाची माणुसकी घेऊन जगणारा कोणताही व्यक्ती असेल ना, तर लगेच त्याला सलाम करावासं वाटतो, त्याच्या पुढं नतमस्तक व्हावंसं वाटतं. असंच काहीसं आयुष्य जगणारे मुंबईचे रहिवासी हुसेन मंसूरी एखाद्या मुंबईतल्या ब्रिजवरती पावसाचं पाणी साठलेलं असतं. अनेक वाहनं तिथून भरधाव वेगात जातात. सुकेल पाणी, थोडंसं ऊन पडलं की हळूहळू सुकेल. आउटलेटमध्ये काहीतरी अडकलं असेल. फक्त असे विचार करत तिथून भरधाव जाणारी अनेक वाहनं, आणि त्या ठिकाणाहून जाताना हुसेन मंसूरीजींना पुढे जावत नाही. मग सगळी सामुग्री मागवली जाते. जिथे आउटलेट आहे तिथे स्वतः जाऊन हात घालून त्या आउटलेटमध्ये अडकलेला कचरा काढला जातो. आणि पाहतो तर काय, लगेच तिथून पाणी निचरा सुरू होतो. पाणी बाहेर जायला लागतं ब्रिजमधून. तो ब्रिज ठणठणीत कोरडा व्हायला लागतो. मग जी काही वाहनांची माती किंवा तिथं काही साठलेला गाळ, तो सुद्धा फावडा टोपलं मागवून स्वतः हुसेन मंसूरी सगळा ब्रिज साफ करतात. नंतर स्वतःच्या पैशात छोटासा टँकर मागवतात. गाड्या स्लिप होऊ नयेत म्हणून तो भाग पूर्णपणे धुवून घेतात. धुतलेला भाग परत मोठा काठी आणि झाडू ह्याच्याने तो साफ करतात. काय अडलंय हो या माणसाचं? बरं, व्यवस्थित सुबत्ता असलेला माणूस रस्त्यामध्ये असं काही काम करतो. कचरा वेचणारी एक बाई, तिलासुद्धा तो जाऊन आपुलकीने विचारतो कि आप क्या करते हो? इस कचरे में से जो कुछ भी आप चुन चुन कर लेके जाते हो वो कहाँ बेचते हो? कितने पैसे कमाते हो रोज? और आपका घर कहाँ है? अहो, या लोकांकडं तिरस्काराच्या नजरेने बघत जाणारी हजारो माणसं रस्त्यात असतात. त्याच्यामुळंच एखादा हजारातनं असा जेव्हा दिसतो हुसेन मंसूरींसारखा, तेव्हा त्याला सॅल्यूट केल्याशिवाय मला राहवत नाही. किती लोकांच्या मनात अशी भावना असते हो, या लोकांचं दुःख जाणून घ्यावं, या लोकांना थोडी आस्थेने यांची चौकशी करावी. एखादं फंक्शन आहे, समारंभ आहे, अनेक वेटर तिथे जेवणाची व्यवस्था बघतायत, सर्व करतायत लोकांना. पण त्या सगळ्या वेटरच्या टीमला कोण विचारतं हो, अरे तुम्ही जेवलात का? तुम्ही इतकं धडपडताय सकाळपासून, तुम्ही इतक्या पंक्ती वाढल्यात. ह्या ज्या गोष्टी आहेत, माणुसकीने एखाद्याची चौकशी करणं, आणि त्याला तो काहीही काम करत असू द्या, ते काम मोठंच आहे हे त्याला सांगणं. कुठल्याही कामाला कमी न लेखणं, कुठल्याही माणसाला कमी न लेखणं, हा जो गुण आहे हा अतिशय कमी लोकांमध्ये गुण आहे. आणि तोच प्रकर्षाने हुसेन मंसूरींना त्या देवाने बहाल केला आहे. अर्थात तशी पायरीनं तर खूप माणसं असतील सुद्धा, असा दयाळूपणा, अशी माया दाखवणारी. पण आता माझ्या नजरेसमोर हुसेन मंसूरी आलेत, त्यामुळं मला त्यांना कडक सॅल्यूट करण्याचा तो व्हिडिओ बनवावासा वाटला. आता याच हुसेन मंसूरींबद्दल अनेक किस्से आहेत. त्यातला एक किस्सा, एका रिटायर्ड आर्मी ऑफिसरच्या घरात त्याच्या कुटुंबातल्या एका स्त्रीला कॅन्सर होतो. बऱ्याचशा कॅन्सर झालेल्या मुलांसाठी हुसेन मंसूरी डोनेशन देतात.
त्यांची ट्रीटमेंट जिथं चालू आहे तिथे जाऊन त्यांची आपुलकीने चौकशी करतात. जे काही त्यांच्याकडं आहे, त्यांना जितकी म्हणून सुबत्ता देवाने दिली आहे त्याच्यातला भाग त्याच्यासाठी ते वापरतात. या आर्मी ऑफिसरच्या घरात सुद्धा एक स्त्री, त्या कुटुंबाचा घटक असलेली एक स्त्री कॅन्सरने पीडित आहे हे समजल्यावर हुसेन मंसूरीजी धावत गेले आणि त्यांची आपुलकीने चौकशी केली. त्यांच्या पूर्ण इलाजामध्ये जितकं म्हणून सहकार्य करता येईल तितकं त्यांनी सहकार्य केलं. यथावकाश ट्रीटमेंट अतिशय योग्यरित्या पुढे सरकत गेली आणि एक दिवस उजाडला. त्या पूर्णपणे ती स्त्री कॅन्सरमुक्त झाली. तेव्हा त्या स्त्रीचा पण मोठेपणा बघा. तिने एकच इच्छा प्रदर्शित केली. कॅन्सरमुक्त झालेला रिपोर्ट आल्यावर तिने त्या घरातल्या सगळ्या पुरुष मंडळींना सांगितलं, मला हुसेन साहेबांना घरी घेऊन या, त्यांना मला ओवाळायचं आहे. आणि मग तो हृदयद्रावक क्षण, हुसेन मंसूरी त्या घरी पोहोचले. ती कॅन्सरमुक्त झालेली स्त्री त्यांना औक्षण करते. ते सुद्धा मोठ्या आपुलकीने ते सगळं स्वीकारत आहेत. त्यांच्या अंगावर शाल पांघरली जाते. हुसेन मंसूरी पण त्या स्त्रीला खूप खूप अभिनंदन करतात की तुम्ही तुमच्या नवीन जीवनाला सुरुवात करा. झालं गेलं सगळं विसरून जा. आता तुम्हाला पुनर्जन्म झाला आहे असं समजा आणि जेवढं म्हणून तुम्हाला इतरांसाठी जगता येईल तेवढं जगायला सुरुवात करा. अर्थात अशा माणसांचे आशीर्वाद असे मिळाल्यानंतर त्या स्त्रीचा हुरूप नाही वाढणार, त्या कुटुंबियांचा हुरूप नाही वाढणार का? तो रिटायर्ड आर्मी ऑफिसर चक्क उभं राहून म्हणतो कि हुसेन साहब, तिरंगे को सैल्यूट करते करते हमने ज़िंदगी बिताई है, हमारे अफसर लोगों को सैल्यूट करते करते ज़िंदगी बिताई है, लेकिन आज ये आर्मी ऑफिसर खड़े होकर आपको सैल्यूट करता है. आपने जो कुछ भी हमारे परिवार के लिए किया है वो लफ्ज़ों में तो हम उन एहसानों का वर्णन नहीं कर सकते और आपको सिर्फ शुक्रिया कह के भी नहीं होगा. न जाने कौन से जन्म का हमारा और आपका रिश्ता है, पता नहीं, लेकिन हमारे लिए तो बस आप एक भगवान हो. याच्यावर अतिशय विनयशीलतेने हुसेन मंसूरी म्हणतात, मैं तो कुछ भी नहीं, बस वो अल्लाह मुझे दिशा दिखाता है, मैं चलते रहता हूँ. आखिर हम सब लोग उसकी तो संतान है. जो दिक्कत में है उसे थोड़ा बहुत हाथ देने की कोशिश करता है. जो पिछड़े वर्ग के हैं उनके आंसुओं को थोड़ा पहुँचने की वो भी तो कोशिश करता है. जहाँ भी दया माया की ज़रूरत है वहाँ दौड़ते चला जाता हूँ. वैसे ज़्यादा कुछ नहीं करता मैं, लेकिन हर किसी की भाव भावनाओं की कदर करना, ये जज्बा दिल में रखते हुए बस इंसान बनाकर भेजा है उस अल्लाह ने, और इंसान की हैसियत लेकर बड़े इंसानियत के साथ चलते रहता, बस इतना ही तो कर रहा हूँ मैं. इतकी विनयशीलता बघून ते सगळ्या आर्मी ऑफिसरचं कुटुंब प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त अश्रू होते. अशा पद्धतीने जीवन जगणारा हा व्यक्ती, त्याच्याविषयी जेव्हा जेव्हा असं कळलं ना तेव्हा तेव्हा कधी एकदा मुंबईला जाऊन त्याला भेटतोय अशाही भावना माझ्या आहेत. अर्थात त्यांच्या एका व्हिडिओला मी कॉमेंटसुद्धा टाकली आहे कि मैं आपसे मिलना चाहता हूँ. पता नहीं अभी हज़ारों कमेंट्स में कब वो मेरी कमेंट पढ़ेंगे पता नहीं, लेकिन वो एक दिलदार इंसान है और इंसान के रूप में भगवान ही है, इतना ही मैं कहूँगा. फिर एक बार हुसेन मंसूरी जी को तहे दिल से कवि प्रवीज शो यूट्यूब चैनल का कड़क सैल्यूट. ये पार्ट 2 उनके ही ऊपर 2 वीडियो मैंने बनाए हैं. वैसे कहा जाए तो उनका जो कार्य है वो ऐसे 1-2 वीडियो में सीमित नहीं हो सकता. फिर भी एक छोटे कलाकार की हैसियत से जो इंसान एक अच्छा कार्य कर रहा है उसे मैं मेरे कड़क सैल्यूट इस सेगमेंट में शामिल करता ही हूँ. वैसे ज़्यादा कुछ नहीं किया मैंने हुसैन साहब के लिए, लेकिन उनका कार्य भले आपको मालूम भी हो, लेकिन जिन्हें मालूम नहीं उन लोगों तक इनका कार्य पहुंचना चाहिए. बस इसी छोटी सी आशा से मैंने ये 2 वीडियो बनाए हैं. देखते रहिए, सुनते रहिए कवि प्रवीज शो यूट्यूब चैनल.